सर्व विद्यार्थी मित्र व शिक्षक मित्र यांना नमस्कार. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व इयत्ता 8वी आज निकाल जाहीर झालेला आहे. हा निकाल आपल्याला सोप्या पद्धतीने कसा पाहता येईल हे आपण या व्हिडिओमधून समजून घेऊया. सर्वप्रथम आपल्याला एक वेब ब्राउझर ओपन करायचं आहे. या वेब ब्राउझरमध्ये सर्च बॉक्समध्ये आपल्याला MSCE असं नाव टाईप करायचं आहे. MSCE असं हे नाव सर्च बॉक्समध्ये टाईप केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसणार आहे. यानंतर आपल्याला क्रमांक 2ला जे नाव दिसतंय PUPPES म्हणजे पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 5वी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वी या निळ्या रंगातील अक्षरावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे शिष्यवृत्ती परीक्षा 2026 असं नाव दिसणार आहे. यावरती आपल्याला पुन्हा क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे दोन ऑप्शन दिसतात. इयत्ता 4थी इयत्ता 7वी शिष्यवृत्ती परीक्षा 2026. आपल्याला इथे इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहायचा असल्याने आपण क्रमांक 2चे जे ऑप्शन आहे इयत्ता 5वी व इयत्ता 8वी शिष्यवृत्ती परीक्षा यावरती क्लिक करत आहोत. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची एक सूचना आपल्या समोर येणार आहे. यावरती आपल्याला यस यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्याला अशा प्रकारची स्क्रीन दिसणार आहे. यापैकी आपल्याला उजव्या बाजूला अंतरिम निकाल विद्यार्थ्यासाठी जो दिसतोय तो आपण यावरती क्लिक करणार आहोत. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची स्क्रीन आपल्याला दिसेल. यामध्ये आपल्याला जो आपला परीक्षेचा सीट नंबर आहे, बैठक क्रमांक आहे तो एंटर करायचा आहे. त्यानंतर आपलं आईचं नाव आपल्या ज्या हॉल तिकीटवरती आहे त्या पद्धतीने स्पेलिंग आपल्याला इथे टाईप करायची आहे आणि सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने आपण आपला इयत्ता 5वी व इयत्ता 8वीचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल पाहू शकतो. तुम्हाला निकाल पाहण्यासाठी व निकालासाठी खूप खूप शुभेच्छा व आपले जे गुण आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.